लोणखेरी गावातील 56 वर्षीय विनायक टाकळखेडे यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। सोमवारी रात्रीपासून बेपत्ता असलेल्या विनायक यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे। लोणखेरी येथील रहिवासी विनायक निळकंठ टाकळखेडे हे सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते, मात्र रात्रभर ते घरी परतले नाही। कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला, पण कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही। मंगळवारी सकाळी शेजारील शेतमालक आपल्या विहिरीकडे गेले असता त्यांना पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला। त्यांनी तात्काळ गावचे सरपंच लीलाधर भोयर यांना माहिती दिली। घटनेची गंभीरता लक्षात घेत सरपंचांनी तातडीने खापरखेडा पोलिसांना कळविले। माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला। दरम्यान हा मृत्यू अपघाती आहे की घातपात याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेमुळे संपूर्ण लोणखेरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। विनायक टाकळखेडे यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। विनायक टाकळखेडे यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे।